हॅलो नमस्कार, सोनम फॅन्सी ब्लाऊजमध्ये मी सोनम तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 34 साइज बोटनेक ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत आणि ते सुद्धा मी डायरेक्ट ब्लाऊज पीसवर आज तुम्हाला कटिंग दाखवणार आहे। पण त्या अगोदर थोडीशी माहिती देते। ही जी स्लीव्ज दाखवते आहे मी इथे, ही आपण आजच्या लाईव्ह क्लासमध्ये ही स्लीव्जची डिझाइन मी फ्री शिवण क्लासमध्ये शिकवलेली आहे। तर आपल्या चॅनलवरती संपूर्ण शिवण क्लास एकदम फ्रीमध्ये सुरू आहे आणि तो सुद्धा आपला लाईव्ह क्लास असतो। जर तुमची इच्छा असेल शिवण क्लास करण्याची तर तुम्ही रोज 2 वाजता लाईव्ह क्लासला जॉइन करू शकता। तर इथे बघा, आता ह्या ब्लाऊजची मी स्लीव्ज डिझाइन केलेली आहे। याचा व्हिडिओ पण येईल आणि लाईव्ह क्लासमध्ये पण मी शिकवलेला आहे। तर याचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही लाईव्ह क्लास बघू शकता। आता आपण बोटनेकची कटिंग करूया। डायरेक्ट प्रिन्सेस कट मध्ये आहे, तर त्याची डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कटिंग करून घेऊया। स्लीव्ज जी आहे ती मी इथे बनवलेली आहे। तर बघूया कापडावर डायरेक्ट कटिंग कशी करायची। तर इथे बघा, अस्तर मी डबल फोल्ड करून घेतले। हे बघा, अस्तर डबल फोल्ड करून घेतलं आणि जे माप आहे ब्लाऊजचे ते मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवते। त्या पद्धतीने आपण इथे मार्किंग करून घेऊया। तर इथे बघा, आता ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13.5 इंच। ठीक आहे, 13.5 इंच ब्लाऊजची पूर्ण उंची आहे। तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन, तर इथे आपण 14.5 इंच पूर्ण उंची घेणार आहे। तर इथे बघा, आपण आता 13.5 होती तर 14.5 1 इंच वाढवून घेतली। त्यानंतर शोल्डर मी इथे घेतलेला आहे 7 इंच। हे बघा, आता शोल्डर 7 इंच घेतलं, त्यानंतर आणखी मधोमध एक खूण करून घ्यायची 7 इंचावर। ठीक आहे, त्यानंतर इथे आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं। तर मुंडा पण मी इथे घेणार आहे 7 इंच। हे बघा, 7 इंचावर मुंडा घेतला। त्यानंतर छातीचं माप टाकून घ्यायचं। तर छातीचं माप आहे 8.5 इंच। ठीक आहे, 34चा चौथा भाग किती येतो? 8.5 इंच। तर इथे खूण करून घेते। हे बघा, 8.5 इंच इथपर्यंत आलं। त्यानंतर शिलाई मार्जिन 2 इंच मी वाढवत असते। तुम्ही 1.5 इंच पण वाढवू शकता, पण बिगनर्ससाठी मी सजेस्ट करेल की तुम्ही 2 इंच तिथे मार्किंग करा, एक्स्ट्रा जे माप आहे ते। त्यानंतर कंबरचं माप टाकून घ्यायचं। तर कंबर फिटिंग आपली आहे 7 इंच। त्यानंतर पाठीमागचे जे टक्स असतात त्यासाठी 1 इंच शिलाई मार्जिन आणि आपण वरती जेवढं वाढवलं तेवढंच मार्किंग खाली वाढवायचं, म्हणजे इथे आहे 2 इंच। तर या फिटिंगच्या 2 लाईन आखून घ्यायच्या। हे बघा, फिटिंगच्या 2 लाईन मी आखून घेतल्या। आता यानंतर मुंड्यामध्ये आकार देऊन घ्यायचा। तर मुंड्यामध्ये मी इथे घेते 1 इंच, तिरकं 1 इंच माप इथे तुम्हाला टाकायचं आणि इथे एकदम गोल शेप देऊन घ्यायचा मुंड्याला। हे बघा, अशा पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घ्यायचा। त्यानंतर आता पाठीमागच्या गळ्याची रुंदी टाकायची। तर इथे बघा, तुम्ही रुंदी तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। इथे जर शोल्डर तुम्हाला जास्त मोठं हवं असेल तर तुम्ही 3.5 ची गळा रुंदी घ्या आणि जर कमी पाहिजे असेल तर तुम्ही 4 इंचाची गळा रुंदी इथे घ्या। तर मी इथे 3.5 इंच गळ्याची रुंदी घेते। ठीक आहे, त्यानंतर पाठीमागचा गळा घेणार आहे मी इथे 4 इंच। बोटनेकमध्ये जास्त मोठा गळा नसतो पाठीमागून। इथे तुम्ही वाटल्यास पॅच लावू शकता, डिझाइन करू शकता कॅनव्हास टाकून। हा पण डिझाइनचाच गळा आहे पाठीमागून, तर तो स्टिच करताना मी तुम्हाला दाखवेल। इथे आपण एक डिझाइन बनवणार आहे बोटनेकमध्ये। हे बघा, बॉक्स बनवून घ्यायचा आणि त्यानंतर गळ्याला आकार देऊन घ्यायचा। आता पाठीमागची जी मार्किंग आहे ती कंप्लीट पूर्ण झालेली आहे। आता इथे शोल्डरचं माप, पाठीमागच्या टक्सचं माप आपण घेऊया। इथे 4-4.5 इंचाचा आपण टक्स घेत असतो। हे बघा, आता ही पाठीमागची जी मार्किंग आहे ती कंप्लीट झालेली आहे। यानंतर हे पॅटर्न मी कट करून घेते।
आता इथे बघा, हे पाठीमागची जी बाजू आहे ती पूर्ण कटिंग करून झाली. आता यानंतर समोरची बाजू कट करूया. तर समोरचा पार्ट कट करताना इथे मी डबल कपडा घेतला आहे अस्तरचा, आणि हा पार्ट तुम्ही ओपन बाजूने टाकला तरी पण काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला जर पाठीमागच्या हुकचा ब्लाऊज बनवायचा असेल तर तुम्ही समोरून जे आपण हुक बटन पट्टीसाठी वाढवतो ते माप एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही. तर इथे बघा, आता हा डबल अस्तर घेतला मी. त्यानंतर हे पॅटर्न यावर अशा पद्धतीने टाका. हे बघा, समोरच्या बाजूने अर्धा इंच. आता हे समोरच्या हुकचं ब्लाऊज आहे, तर समोरून मी अर्धा इंच हुक बटन पट्टीसाठी एक्स्ट्रा कपडा ठेवते, आणि खालच्या बाजूने मी इथे ठेवणार आहे पाऊण इंच. ठीक आहे, पाऊण इंच किंवा अर्धा इंच ठेवू शकता. कपडा थोडासा सरळ करून घेते. आता इथे बघा, खालच्या बाजूने पाऊण इंच आणि या बाजूने मी अर्धा इंच घेतलेला आहे. इथे तुम्ही अर्धा इंच पण ठेवू शकता, काही प्रॉब्लेम होत नाही, पण मी थोडंसं 2 लाईन एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर आता बघा, हे जे पॅटर्न आहे जसं आहे तसं एकदा मार्किंग करून घ्या. त्यानंतर आपण पुढचे माप बघूया. आता इथे बघा, पूर्ण मार्किंग मी करून घेतली. आता हे पाठीमागचं जे पॅटर्न आहे ते मी बाजूला ठेवते. आता समोरचा पार्ट बघूया. तर सगळ्यात अगोदर गळ्याची रुंदी पाठीमागे जेवढी घेतली तेवढीच गळा रुंदी ठेवायची. तर इथे बघा, आपण 3.5 इंच पाठीमागची गळा रुंदी घेतली होती, तेवढीच गळा रुंदी मी इथे घेतली. कमी जास्त त्यामध्ये करायचं नाही. त्यानंतर समोरचा गळा जो आहे तो 5.5 इंच आहे. हे बघा, समोरचा गळा 5.5 इंच आहे. तर इथे बॉक्स बनवून घेते. त्यानंतर गळ्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. गळ्याला आकार दिल्यानंतर आता मोंड्याचा बॉक्स बनवूया, कारण समोरचा जो मोंडा असतो तो आपल्याला खोलून घ्यायचा असतो. तर एकदा मोंड्याचा परत एकदा बॉक्स बनवा. बॉक्स बनवल्यानंतर आकार एकदम व्यवस्थित देता येतो. 7 इंचाचा बॉक्स बनवला. आता यामध्ये काय करायचं, बोटनेकच्या ब्लाऊजमध्ये, नॉर्मल ब्लाऊजमध्ये आपण डायरेक्ट 1 इंच माप टाकून दोन्हीमध्ये अर्धा इंचाचा गॅप घेत असतो. पण बोटनेकमध्ये काय करायचं, पाऊण इंच तुम्हाला आतमध्ये घ्यायचं आहे. बघा, 1 इंचाला 2 लाईन कमी आतमध्ये घ्यायचा हा मोंडा, म्हणजे इथे ब्लाऊज जे आहे ते टाईट होत नाही किंवा सळ वगैरे पण पडत नाही त्याने. तर हे बघा, ठीक आहे, 1 इंच आपण आतमध्ये घेतलं. आता यामध्ये अर्धा इंचाचा गॅप पडेल, या पद्धतीने आकार द्यायचा. हे बघा, समोरच्या मोंड्याला असा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा. आता हे मोंड्याचं मार्किंग झालं. त्यानंतर टक्स पॉईंट बघूया. तर इथून तुम्हाला घ्यायचं आहे 3.5 इंच. ठीक आहे, इथून तुम्हाला घ्यायचं आहे 10.5 इंच, आणि इथून आडवं तुम्हाला घ्यायचं आहे 4 इंच. हे बघा, बरोबर 4 इंचावर इथे आपलं मार्किंग आलं. आता काय करायचं, ही जी लाईन आहे ती सरळ घ्यायची, हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. ठीक आहे, आता हे दोन्ही पॉईंट जोडून घेतले. यानंतर पुढे तुम्हाला घ्यायचं आहे आडवं माप 1.5 इंच. ठीक आहे, आता इथे 1.5 इंच घेतलं की वरती पण तुम्हाला घ्यायचं 1.5 इंच. खालचं जे अर्धा इंच आहे ते सोडून मी वरती 1.5 इंच घेतलेलं आहे. आता हे काय करायचं, हा जो पॉईंट आहे हा तुम्ही मोंड्यामध्ये जॉईन करून घ्यायचा गोल आकारमध्ये. तर हे बघा, हे बघा, या पद्धतीने जॉईन करून घेतलं. त्यानंतर व्यवस्थित प्रिन्सेस कटला आकार द्यायचा. तर हा आकार जो आहे तो चुकू द्यायचा नाही. या पद्धतीने आकार द्यायचा प्रिन्सेस कटला.
हे बघू शकता, एकदम परफेक्ट आकार इथे आला पाहिजे। आता यानंतर काय करायचं, इथे तुम्ही 1.5 इंच घेतलं की समोर तुम्हाला फिटिंगमध्ये आणखी 1.5 इंच माप वाढवायचं आहे, कारण तो टक्स कट केल्यानंतर तो कपडा आपला कमी होतो। आणि इथे पण तुम्हाला 1.5 इंच किंवा 1 इंच वाढवायचं। आपण जेव्हा फिटिंग करतो तेव्हा आपण एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करत असतो। तर इथे बघा, आता ही लाईन कंप्लीट करून घेते। 2 इंच असेल तर 2 इंच वाढवा आणि 1.5 असेल तर 1.5 इंच वाढवा। कुठल्याही साईजचं प्रिन्सेस कट तुम्ही या पद्धतीने कटिंग करू शकता। आता हे माप वाढवल्यानंतर इथे बघा, तुम्हाला तिरकं माप घ्यायचं आहे। जेवढं आपण वाढवलं तेवढं तुम्हाला तिरकी कटिंग करायची इथे। याने काय होतं, पफ छान येतो, प्रिन्सेस कटला पफ छान येतो। त्यासाठी इथे तुम्हाला सरळ कटिंग नाही ठेवायची, ही एक्स्ट्रा जेवढा कपडा आपला वाढवलेला आहे तेवढा तुम्हाला इथे तिरका कट करायचा आहे। हे बघा, या पद्धतीने तिरकी कटिंग करून घ्यायची। खूप सोपी पद्धत आहे, एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। आणि कुठल्याही साईजची कटिंग याच पद्धतीने करायची। फक्त तुमचं इथलं माप वाढलेलं असेल, टक्सचं माप वाढलेलं असेल, पण तुम्हाला साईडने पण एवढंच वाढवणं आहे, खालच्या बाजूने पण तुम्हाला 1.5 इंच किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावं लागणार आहे। आणि हुक बटन पट्टीसाठी सुद्धा एक्स्ट्रा हे माप घ्यावं लागणार आहे। तर आपल्या चॅनलवरती सगळ्या साईजचे ब्लाऊज आहेत, तुम्ही ते बघू शकता। आणि ऑनलाईन क्लास करायचा असेल फ्रीमध्ये तो सुद्धा तुम्ही इथे करू शकता। तर आता हे पॅटर्न मी कट करून घेते। यामध्ये तुम्हाला काही शंका प्रश्न असल्यास विचारू शकता, किंवा आणखी कुठल्याही साईजची कटिंग तुम्हाला बघायची असेल ती सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे मला सांगू शकता। तुमच्या कमेंटनुसार पण व्हिडिओ मी बनवत असते। तर इथे आता ह्या पॅटर्नची आपण कटिंग करून घेऊया। तर इथे बघा, प्रिन्सेस कट ब्लाऊजची समोरची जी आहे ती संपूर्ण कटिंग झालेली आहे। तर यामध्ये तुम्हाला काही शंका असल्यास, प्रश्न असल्यास विचारू शकता। आता हेच पॅटर्न जसे आहे तसे तुम्ही ब्लाऊज पीसवर ठेवून कट करू शकता। आता पाठीमागचा जो आपला गळा कट करायचा बाकी होता तो मी इथे कट करून घेते। आता बघा, हे जे ब्लाऊज पीस आहे चायना सिल्कचा कपडा आहे, तर यावरती मी पाठीमागचं आणि समोरचं दोन्ही पॅटर्न कट करून घेणार आहे। स्लीव्ज मी शिवलेली आहे लाईव्ह क्लासमध्ये, ती मी तुम्हाला अगोदरच दाखवलेली आहे। तर इथे फक्त आता फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही काढायचं आहे। तर इथे बघा, आता हे पॅटर्न मी असं टाकलं, हे कट करून घेते। तर इथे बघा, आपले ब्लाऊजचे सगळे पार्ट कटिंग करून रेडी झालेले आहे। पाठीमागचा हा जो आहे तो फ्रंट पार्ट आहे प्रिन्सेस कटचा, हे बघा। आणि त्यानंतर हा जो कटोरीचा पार्ट आहे तर तो मी पूर्ण इथे कटिंग करून घेतलेला आहे। स्लीव्ज आपली शिवून झालेली आहे। तर इथे कंप्लीट 34 साइज बोटनेक ब्लाऊजची कटिंग मी इथे दाखवलेली आहे। आता यानंतर याचा स्टिचिंगचा पण व्हिडिओ अपलोड होईल, तो पण नक्की बघा। ब्लाऊज खूप सुंदर बसतात। आणि यामध्ये तुम्हाला बोटनेकमध्ये आणखी कुठलीही साईज बघायची असेल तर ती मला कमेंटद्वारे सांगू शकता। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।